या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जाम, 94 23 59 12 59। पैसे घेऊन भांडी वाटप करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यास सामुदायिक आत्मदहन आंदोलन करणार, विष्णू कारंपुरी महाराज यांचा इशारा। बांधकाम क्षेत्रातील कामगारांना गृहवस्तू वाटप करताना ठेकेदार कामगारांकडून 1000 ते 1500 रुपये घेऊन भांडी संच देतात। अशा सोलापुरातील ठेकेदारांवर ताबडतोब कारवाई व्हावी, अन्यथा बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीनं सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व उपाध्यक्ष अंगद जाधव यांनी दिला। सोलापुरातील बांधकाम कामगारांना देण्यात येणारे भांडी संच देताना ठेकेदार कामगारांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी संघर्ष समितीकडे बांधकाम कामगारांकडून आल्यानं संघर्ष समितीच्या वतीनं अहिल्याबाई होळकर विद्यापीठ येथील भांडी वाटप केंद्रासमोर निदर्शनं व धरणे आंदोलन समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष अंगद जाधव, खजिनदार गणेश बोडू, सेक्रेटरी सोहेल शेख, महिला प्रतिनिधी वैशाली बनसोडे, रेखा आडकी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं। यावेळी आंदोलकांनी बांधकाम कामगारांना मोफत भांडी मिळालीच पाहिजेत, पैसे घेऊन भांडी वाटप करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई झालीच पाहिजे, बांधकाम कामगारांच्या नावानं भ्रष्टाचार करणाऱ्या महायुती सरकारचा धिक्कार असो, आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा दिल्या। यावेळी माध्यमांशी बोलताना विष्णू कारंपुरी महाराज व अंगद जाधव म्हणाले की खऱ्या बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी व बांधकाम कामगारांची आर्थिक लूट थांबवण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्तांपासून कामगार मंत्र्यांपर्यंत अनेक वेळा निवेदनं दिली, वेगवेगळी तीव्र आंदोलनं केली, परंतु कुठलीही कारवाई ठेकेदारावर, दलालावर व कार्यालयातील कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेली नाही। उलट ठेकेदार आमच्या संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला व करतायत, त्यामुळे कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा जीव धोक्यात आलाय। म्हणून आता संघर्ष समितीच्या वतीनं न भूतो न भविष्यती असं आंदोलन म्हणजेच 31 जुलै रोजी सहाय्यक कामगार आयुक्तालयासमोर सामुदायिक आत्मदहन करण्याचा इशारा विष्णू कारंपुरी महाराज व अंगद जाधव यांनी दिला। या आंदोलनात विठ्ठल कुराडकर, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, प्रसाद जगताप, संतोष जाधव, पप्पू शेख, शिवाजी वाघमोडे, शरणप्पा जगले, सलीम शेख, कबीर तांबोळी, सचिन गायकवाड, बाळासाहेब हजारे, आनंद शेळके, आनंद कोकणे, राहुल जाधव, राधिका मिठ्ठा, पद्मा मॅकल, लक्ष्मीबाई गुंटला, लक्ष्मी शेरला, अनिता रच्चा, लक्ष्मीबाई मालपुरी यांच्यासह समितीचे पदाधिकारी सामील झाले होते। बांधकाम कामगारांकडून भांडी वाटप करताना पैसे घेत असल्याच्या विरोधात बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीनं कोंडी येथे भांडी वाटप केंद्रासमोर भव्य निदर्शनं करण्यात आली। सदर प्रसंगी विष्णू कारंपुरी महाराज, अंगद जाधव, सोहेल शेख, गणेश बोडू, वैशाली बनसोडे, रेखा आडकी यांच्यासह आंदोलक बंधुभगिनी दिसतात। भांडी वाटप वडावन हिराज रोड या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिलं पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत। हे एकच आंदोलन आहे, अनेक वेळा आंदोलन केलं, सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला, प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रशासन झोपी गेलेलं आहे, कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लूटमार करत आहे। असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरं या ठिकाणच्या ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं। चोर कोणाला म्हणलं, चोर कोणी करायला सगळ्या जगाला माहित आहे, पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करण्यात तुम्हाला अधिकार दिले नाही, आम्ही कुठल्या प्रकारचे गैर केलं नाही। आणि तुम्हाला सांगतो, कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरा कामगार शोधा म्हणलो, तरी देखील आता भांडी वाटप याच्यामध्ये जवळजवळ 2 वर्ष झाले, या भांडी वाटपामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे, ठेकेदार करीत आहे, दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर्मचारी करीत आहेत। म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून शेवटचा इशारा देतो की 31 जुलै रोजी आमच्या संघर्ष महासमितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदहन करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही सहाय्यक कामगार आयुक्ताला जो रिटायरमेंट आहे त्याला तिथं आतमध्ये अडकून ठेवून आत्मदहन करू असा इशारा देतो। काय मागणी तुमची? आमची मागणी खरं कामगार न्याय मिळाला पाहिजे, हे बोगस कामगार असं आमचं म्हणणं आहे। आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यायलेत ते मोफत दिलं पाहिजे। सोलापूर जिल्ह्याचे सहाय्यक कामगार आयुक्त सुधीर गायकवाड साहेब आणि अप्पर आयुक्त यांना आम्ही प्रत्येक वेळेस वाघ साहेब यांना प्रत्येक वेळेस निवेदन दिले, कामगार मंत्री कुंडलकर साहेब यांना निवेदन दिली। त्या निवेदनाची दखल घेऊन सोलापूर जिल्ह्यामध्ये बोगस बांधकाम कामगाराची चौकशी समिती लावून 6 जणांवर फक्त खोटे नाटे आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले, परंतु 558 लोकांचे ज्यांनी खाडाखोड करून ते
20-25 वर्षाचे कामगार मेलेले असताना त्यांचे 51, 50, 55 वय कसं दाखवून 2,34,000चा लाभ कसा घेता येईल असं ह्या कार्यालयात मोठा 12 कोटीच्या आसपास मोठा घोटाळा झालेला आहे. त्याची सखोल चौकशी जोपर्यंत शासन करत नाही आणि ही जोपर्यंत प्रक्रिया पूर्ण होत नाही चौकशीची, त्या संदर्भात आम्ही लढा प्रत्यक्षवेळेस देणार आहे. आणि येत्या 31/7 तारखेला आम्ही सामूहिकरित्या आमचे जे महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार पूर्ती व न्याय हक्क समिती आहे ती सर्व जणांची आम्ही 7 जणांचे पदाधिकारी आहे, सामूहिकरित्यापणे सहाय्यक कामगार आयुक्तालयासमोर त्यांच्या समोरच कॅबिनमध्ये आत्मदहनाचा आमच्या जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आत्मदहनाचा पवित्रा आम्ही हाती घेतला आहे. सर्वस्वी त्याला जबाबदार शासन आणि सहाय्यक कामगार आयुक्त, कामगार मंत्री आणि अप्पर कामगार आयुक्त सर्वस्वी जबाबदार असतील याची मी जाणीव आहे. जय भीम, जय महाराज. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, ऑथरायझर डीलर ऑफ मेटारोल स्टील, द पॉवर ऑफ स्टील. बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील. चट्टीनाड, एसीसी सिमेंट, अल्ट्राटेक लिक्विड, एरलडाइट, बिर्ला शक्ती, बांगर, ज्वारी सिमेंट, डॉक्टर फिक्सिट, वॉटरप्रूफ एक्सपर्ट, क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स, पत्रा शेड साठी लागणारे स्ट्रक्चरल स्टील, अँगल्स, चॅनेल्स, स्क्वेअर अँड राऊंड पाईप सुद्धा मिळतील आणि इतर बांधकाम साहित्य उपलब्ध. श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील, प्रोप्रायटर राजय्या गज्जम, 94 23 59 12 59, 80 87 55 16 79, पत्ता B12 पद्मशाली नगर, MIDC, अक्कलकोट रोड, लाईफलाईन केमिकल फॅक्टरी जवळ, तंबाखे फेवर्स समोर, सोलापूर.